रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदियाच्या वतीने मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले असून जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले। यात कॉलेजमधील विद्यार्थी तसेच सामाजिक संस्था, ऑटो चालक, गाडी पिवळी चालक व महिला पुरुष अशा शेकडो मोटारसायकल चालकांना हेल्मेट वाटप करण्यात आले। रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे असा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावे व रस्ता सुरक्षेविषयी जनजागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतो। तर गोंदिया जिल्ह्यातील वाढत असलेली वाहनांची संख्या पाहता सुरक्षतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी मोटरसायकल हेल्मेट वाटप करण्यात आले। एक अत्यंत चांगला कार्यक्रम उपप्रादेशिक विभागाने आज राबवलं। पूर्ण महिन्याचं त्यांचा वेगवेगळ्या दिवशी त्यांनी वेगवेगळ्या थीमवर एक त्यांनी कार्यक्रम ठेवला होता। आज त्याच्यामध्ये हेल्मेट वितरण आणि प्रशस्तीपत्रक वितरणाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता। त्याच्यामध्ये मुख्यतः आणि एक वॉकॅथॉनचं सुद्धा त्यांनी आयोजन केलं होतं। याच्यामध्ये लोकांमध्ये रोड रूल्सबद्दल जनजागृती करणे आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा प्रशंसा करणे आणि हेल्मेटचा वापरबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी हा मोहीम राबवला होता। अत्यंत चांगलं काम आहे आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा गोंदियावासियांना मी विनंती करू इच्छितो की रोड सेफ्टीचं आपण रूल्सचं जे पालन केलं पाहिजे जेणेकरून आपलंच जीव वाचणार आहेत। मागच्या वर्षी आपल्याकडे ऑलमोस्ट 156 डेथ झाला होता रोड रिलेटेड ॲक्सिडेंट्सच्या कारणाने। हे पूर्णपणे अवॉइडेबल आहेत। काय याच्यामध्ये रोडचा परिस्थितीबद्दल सुद्धा असतात, त्याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर उपाययोजना करत आहेत। पण तरी जे ड्रायव्हर्स आहेत चालकांनी सुद्धा याच्यामध्ये रोड सेफ्टीचं पालन केलं पाहिजे, सेफ्टी रूलचं पालन केलं पाहिजे, जे स्पीड लिमिट आहे त्याचं पालन केलं पाहिजे आणि हेल्मेट घातलं पाहिजे। याच्या कारणाने मला असं वाटतं की जास्तीत जास्त डेथ्स आपल्याला हे करता म्हणजे प्रिव्हेंट करता येईल। 36व्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये विशेषतः अपघात जे वाढलेले आहेत त्यामध्ये फक्त दुचाकी आपल्याकडे जे वाहन संख्या आहे साधारणतः 3,10,000 ही फक्त दुचाकींची संख्या आहे। त्यामुळं जास्तीत जास्त आणि अपघातांची संख्या पाहिली तरी फॅटॅलिटीज देखील दुचाकींच्या जास्त असल्याने मग जास्त लक्ष हे दुचाकी वाहन चालकांकडे देण्यासाठी म्हणून आजचा उपक्रम राबवण्यात आला। त्यामध्ये सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा आणि मग जरी अपघात झाला तरी देखील फॅटॅलिटीज होऊ नयेत हा त्यामागं उद्देश होता। प्रबोधन तर आपण करतच आहोत, प्रत्येक शाळा कॉलेजेस नागरिकांपर्यंत पोहोचलो आहोत। आम्ही रस्ता सुरक्षेद्वारे उपक्रम विविध अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत तालुकानिहाय जाऊन तिथे, परंतु त्याचबरोबर त्यांना मोफत हेल्मेट वाटप केल्यामुळे ते एक विभागाचे ब्रँड ॲम्बॅसेडर टाईप म्हणून काम करतील। काही त्यामध्ये बरेच मग शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी होते, काही रिक्षा संघटना असतील, वाहतूक संघटना असतील त्याचे प्रतिनिधी होते आणि सर्वांना एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण हेल्मेट असे एका साधारणतः 150 हेल्मेट आज वाटप केलेलं आहे। त्यामुळे जनसामान्यात तो एक चांगला मेसेज देखील जाईल आणि त्याचबरोबर सर्वांनी हेल्मेट वापरावं। आपल्याद्वारे आवाहन करू इच्छितो की सर्व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा व रस्ता सुरक्षामध्ये वाहतूक नियमांचं पालन करून जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा ही विनंती व अपघातमुक्त गोंदिया करण्यास सहकार्य करावं। पालकी पुष्पा म्हणून यांना पण बनवण्यात आला, एक मेसेज त्यांच्यातर्फे देण्यात आलं होतं लोकांना, काय विशेष म्हणजे रस्ता सुरक्षेमध्ये काय होतं बऱ्याच वेळेस हा विषय तसा थोडासा गंभीर असल्यामुळे थोडंसं हास्य त्यांच्या विविध त्यांनी जे छानपैकी लोकांना डान्स त्यांच्या अदा नंतर परत डायलॉग्स ह्याद्वारे सांगितलेलं लोकांना जास्त भावतं किंवा थोडंसं आवडतं आणि त्यांनी त्या काम केलेलं आहे। त्यामुळंच खूप सारं क्राऊड मुलं मुली आणि यंग जनरेशन देखील त्यामुळं आलं होतं आणि त्यांचे विशेष आभार। पुष्पा के अंदाज में संदेश दिया है अपने पब्लिक को, गोंदिया पब्लिक को। पुष्पा झुकेगा नहीं लेकिन ट्रैफिक सिग्नल का लाइट देख के ज़रूर रुकेगा, क्योंकि जान है तो जहान है वरना कुछ नहीं है। इसलिए ट्रैफिक सिग्नल का नियम पालो और खुद को और दूसरों को सुरक्षित। पुष्पा भाऊ गाड़ी चलाते समय फ़ोन उठाता नहीं और गाड़ी चलाते समय सीट बांधता है और गाड़ी चलाते समय ड्रिंक नहीं करता है और रास्ता सुरक्षा जीवन रक्षा। जय हिंद। गोंदियाच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हेल्मेट वाटप सुरुवात करण्यापूर्वी गोंदियातील पुष्पा भाऊची रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत नाट्यकला प्रदर्शित करण्यात आली। विशेषतः रस्त्यावर येणाऱ्या विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या या मोटारसायकलस्वारांना कार्यक्रमाप्रसंगी हेल्मेट वाटप करत हेल्मेटचे वापर करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली।